आणि आता महत्त्वाच्या 25 बातम्या आपण पाहूया। मोदी सरकारचा 100 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण। 2029 पासून देशभरात एक देश एक निवडणूक संकल्पना राबवली जाण्याची शक्यता। विधानसभा निवडणुकीच्या आधी महामंडळांचं वाटप झालेल्या महामंडळामध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचीच नावं भाजप आणि दादा गटाकडून अद्याप कोणाचंही नाव नाही। मंत्रिमंडळाच्या प्रतीक्षेत असलेल्या संजय शिरसाटांची महामंडळावर वर्णी। संजय शिरसाट यांची सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती। हेमंत पाटील हळद संशोधन केंद्राच्या अध्यक्षपदी तर आनंदराव अडसुळांची अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी वर्णी। मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या 10 जागांसाठी 28 उमेदवार रिंगणात। 2 वर्षाच्या विलंबानंतर पार पडत असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची तयारी पूर्ण। 22 सप्टेंबरला मतदान। ठाण्यामध्ये विसर्जन मिरवणुकीवर 9000 पोलिसांचा 22 तास वॉच असेल। संवेदनशील ठिकाणी अधिक फौजफाटा, महिला सुरक्षेला प्राधान्य असेल। पुण्यामध्ये होणाऱ्या विसर्जन सोहळ्यासाठी पोलिसांकडून 13 ठिकाणी वाहनं लावण्याची व्यवस्था। गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज। गणेश विसर्जनाच्या निमित्तानं पीएमपीच्या काही मार्गांवरील थांब्यांमध्ये तात्पुरता बदल। स्वारगेट डेक्कन परिसरामधील थांब्यांमध्ये बदल केल्याची पीएमपी प्रशासनाची माहिती। अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं पुण्यातील मेट्रो सेवा 24 तास सुरू राहील। उद्या सकाळी 6 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6 पर्यंत मेट्रो सेवा सुरू असेल। नागपूर शहरामधील नैसर्गिक तलावामध्ये गणपती विसर्जनावर बंदी। कांदा निर्यात मूल्य रद्द झाल्यानंतरही कांदा निर्यातदारांचे हाल। सिस्टीम अपडेट नसल्यामुळे मुंबई पोर्टवर आणि बांगलादेश सीमेवर देखील कांद्याचे 100 ट्रक अडकून पडल्याची माहिती। महिलांच्या सबलीकरणाबरोबर सुरक्षेवर देखील आमचा भर। शरद पवारांच्या टीकेला अजित पवारांचं उत्तर। 1500 रुपयांपेक्षा बहिणींची अब्रू वाचवण्याची गरज, पवारांचं कालचं वक्तव्य।